नमस्कार मंडळी, मी कोमल. तर कसे आहात सगळे? ठीक ना? आणि ठीकच असलं पाहिजे. तर तुम्ही थंबनेल बघितलंच असेल की आज मी हॉलचं डीप क्लिनिंग करणार आहे आणि हा जवळपास व्हिडिओ 10 दिवसापूर्वीचा आहे. मी शूट करून ठेवला होता. त्याच्यानंतर मला इमर्जन्सी पुण्याला यावं लागलं होतं आणि त्याच्यामुळे मग मी काही शूटच केलं नाही, म्हणजे मला तेवढा वेळच मिळाला नाही. तर इथे मी सगळे सोफ्याचे कुशन्स काढून घेतले होते आणि इथे ही कॉलिनची बॉटल आहे. तर ही मोकळी होती. याच्यात मी पाणी आणि सर्फ एक्सेल, फरशी पुसायचं जे लायझॉल असतं ना, ते एकत्र करून मी एक असं मिश्रण लिक्विड तयार केलं होतं आणि ते स्प्रे करून मी सगळीकडे मारत होते. जिथे जिथे धूळ साचली होती ना, तिथे मी ते सगळं मारत होते, कारण की व्यवस्थित स्वच्छ आणि क्लीन दिसावं यासाठी. तुम्हाला पण जर असं हे लिक्विड तयार करायचं असेल ना, तर अशी मोकळी एक बॉटल घ्यायची, कोलिनची असू नाही तर अजून कुठली पण. तर त्याच्यात हे मिश्रण तयार करू शकता, कारण प्रत्येक टायमिंगला तुम्ही एक बकेट घेणार, त्याच्यात मग तुम्ही सर्फ एक्सेल टाकून मग ते पुसणार, मग सगळीकडे ओलं वगैरे होऊन जातं. आणि हे कसं होतं, झटकेपट सगळं काम पटपट होऊन जातं एकदम. तुम्ही प्रत्येक ठिकाणी स्प्रे करायचं आणि वाईप करून घ्यायचं, तर व्यवस्थित ते होऊन जातं आणि जास्त आपल्याला वेळ पण लागत नाही की खूप वेळ गेला. एकदम चुटकीसरशी हे काम होऊन जातं. त्याच्यानंतर मी सगळं हे सोफ्याचे कुशन्स होते ते व्यवस्थित लावून घेतले होते आणि नंतर मग सोफा वगैरे सगळं माझं स्वच्छ झालं होतं. चला, सोफ्याचं तर काम झालेलं होतं. आता आला खुर्चीचा नंबर, टीपॉयचा नंबर. एक एक करून सगळं मी काढून घेते आणि सेम टू सेम असंच मी इथे सुद्धा स्प्रेच्या बॉटलने स्प्रे करणार आहे आणि नंतर मग सगळं पुसून वगैरे वाईप करून घेणार आहे. पहिल्यांदा तर मी त्याच्यावरची जी धूळ आहे ना, ती काढते, कारण की जरी तुम्ही स्प्रे करून वाईप करायला गेला तरी ती धूळ पूर्ण कपड्याला तुमच्या लागू शकते, जे काय तुम्ही घेणार आहे क्लिनिंगसाठी. तर पहिल्यांदा तर ही सगळी धूळ मी सगळी साफ करून घेते, जेणेकरून मग पुसायला जास्त अवघड जाणार नाही. आणि तुम्ही आत्ता जो सोफा बघितला, या खुर्च्या आहेत आणि हा टिपॉय आहे ना, तो पूर्ण म्हणजे सागवानाचा घेतला होता आम्ही घेतानाच, जेणेकरून. आणि कसं असतं ना, सागवानाच्या गोष्टी खूप छान असतात, दिसायला पण टिकाऊ असतात आणि खूप छान दिसतात. तर याला वरच्यावर पॉलिश पण करायला लागतं. तर आता याला पॉलिश तर नव्हतं केलं, 2 ते 3 वर्ष झालं होतं घेऊन आम्हाला हे. आणि बघू शकता इथे तुम्ही पूर्ण असं मी टीपॉय पण क्लीन करून घेतले. आता खुर्चीचा नंबर होता. आता आला होता देवघरावरती नंबर. तर त्याच्यावरती जे मी आर्टिफिशियल जे प्लांट होते ना, ते मी बाजूला सरकवून घेतले होते आणि त्याच्यावरती पण खूप धूळ साचली होती. पहिल्यांदा तर ती धूळ मी साफ करते. आणि हे मोराचे पंख होते, ते असेच देवाऱ्यावरती ठेवले होते. असं म्हणतात की मोराचे पंख देवाऱ्याचे तिथं ठेवले तर ते चांगलं असतं. तर मग तिथे ठेवून दिले होते
आणि ते पण मी स्प्रे केलं होतं आणि सगळं मी व्यवस्थित क्लीन करून घेतलं. आता तुम्ही हे जे बघताय ना आर्टिफिशियल, तर याच्यावरती पण खूप धूळ साचली होती. तर जे मी लिक्विड तयार केलं होतं ना ते ह्याच्यावरती स्प्रे केलं आणि व्यवस्थित त्याला मी पुसून घेतलं. तर एकदम ते असं चकाचक दिसत होतं, एकदम खूप छान. म्हणजे पूर्ण तुम्हाला बादलीतून पाण्यातून डीप क्लीन करायची गरज नाही. तुम्ही असंही बघा आता हे पण किती एकदम धूळ साचली, त्याच्यावर मी स्प्रे केलं तर एकदम ते क्लीन आणि चकाचक होऊन गेलेलं. एकदम तुमचं मिनटात हे काम होऊन जाईल असं आहे हे. बायकांची घरातली कामं काय संपत नाहीत, हे तर तुम्हाला पण माहिती आहे सगळ्यांना, की दिवसभर जरी तुम्ही कितीही काम केलं ना तरी ते काम संपत नाही. काही ना काहीतरी घरात काही ना काही सुरूच असतं. तर असंच सेम इथे पूर्ण टी व्ही युनिटचा जो ड्रॉवर होता तो मी स्प्रे करून व्यवस्थित पुसून घेते त्यालासुद्धा, कारण की खूप धूळ साचते त्याच्यावरती. रोज जरी पुसून घेतलं तरी धूळ साचलेलीच असते. सगळं झाल्यानंतर ना मग मी टी व्ही युनिटचे जे कप्पे आहेत ना ते मी क्लीन करायला घेतले होते, कारण ते व्हाईट असल्यामुळे तिथे पण कंटिन्यू जरी पुसून घेतलं ना तरी तिथे धूळ ही उडत असते. आणि हे जे तुम्ही बघताय ना माझ्या हातात आहे ते फौजींना मिळालेलं गिफ्ट आहे. 2 मिळाली होती, तर ते मी असं इथे सेट करून दिलं आहे. त्याच्या खाली आहे बांबू प्लांट. मी नेहमी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत असते आणि त्याचंही पाणी मी रोजच्या रोज चेंज करते, पण काय माहिती त्याची पानाची पिवळी पडत चालली आहेत. आणि हे जे बघताय ना हे आहे आमचं मेन डोअर. तर अशी इथे ग्लास आहे, म्हणजे काच आहे. तर त्याला बाहेरून सेफ्टी डोअर होतं, पण ते बाहेरून असल्यामुळं त्याची काच दिसत नव्हती, म्हणून ते काढून आम्ही असं हे आत असं बसवून घेतलं होतं त्या टायमिंगला. तर मग आता इथे सुद्धा खूप अशी धूळ साचली होती, तर आता हे पण मी क्लीन करून घेते सगळं. सगळं माझा हॉल चकाचक पुसून वगैरे सगळं झालेलं आहे, क्लीन करून झालेलं आहे. आता मी पूर्ण सगळ्या हॉलमध्ये झाडू मारून घेते आणि नंतर मग फरशी वगैरे पुसून घेणार. तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि माझे व्हिडिओज दिसतील. तर चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.